मागासवर्गीयांवर ते गेल्या 21-20 वर्षापासून मागासवर्गीय घरं मिळाल्या नाही. शासन, प्रशासन, गृहनिर्माण विभाग, म्हाडा यांच्याशी आमची लढाई गेल्या 21 वर्षापासून चालू आहे. आमच्यासोबत इतर ज्या काही संस्था होत्या, म्हणजे ज्या इतर संस्था होत्या, म्हणजे ओबीसीच्या होत्या, SC ST सोडून इतर होत्या, त्या प्रत्येकांना घरं दिली, काही ना घरं दिलेली आहे. फक्त एकमेव मागासवर्गीय बॅकवर्ड संस्थांना घरं दिलेली नाही. आणि आम्ही ती सातत्याने ती मागणी करतो की आमच्यावर तुम्ही अन्याय का करत आहात. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला देऊ 2 महिने, पण अजूनपर्यंत त्यांचे 2 महिने पूर्ण झाले नाही. आणि आता JR हे बदलत असतात. 2007च्या JRमध्ये आम्ही बसतो असं लॉ अँड ज्युडिशरीने आम्हाला सांगितलेलं आहे. 2000 4चं आहे. मग आम्हाला तुम्ही 2011 JR कुठल्या बेसिसवर लागू होत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला घरं नाकारताय, ते चुकीचं आहे. 2021ला तुम्ही सांगितलं की लॉटरीची पद्धत तुमच्यासाठी आम्ही वगळण्यात आलेली आहे, तरी देखील आम्हाला ती वगळण्यात येऊनही तुम्ही आम्हाला घरं देत नाही. ॲडव्होकेट जनरलच्या रिपोर्टला तुम्ही काही मानत नाही, फक्त नाही घ्या असं सांगता. आणि जर हे असं असेल तर जर प्रत्येकाला आम्हाला दिलं त्याप्रमाणे द्यावं, ही माफक अपेक्षा आहे. म्हणून आमची शासनाला विनंती आहे, गृहनिर्माण मंत्र्यांना विनंती, उपमुख्यमंत्र्यांना विनंती, आणि भाजपच्या जे आज देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री, त्यांनी मागासवर्गीयच्या संस्थेमध्ये लक्ष घालून आम्हाला घरं द्यावी, थोडीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि आम्हाला भेटण्यासाठी जर तुमच्या मार्फत वेळ दिला त्याने आम्हाला भेटण्याची खूप, त्यांच्याबरोबर आमची खूप इच्छा आहे भेटावं. त्यांना आम्हाला 2 मिनटं तरी आम्हाला वेळ द्यावा. कारण मागासवर्गीयचा एवढा प्रश्न असताना तुम्ही साधं 2 मिनटं देखील आम्हाला वेळ देऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री देखील त्या खात्याचे मंत्री आहात, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी जर दिलं तर आमचा साधा प्रश्न, गेल्या 20 वर्षापासून जो आमचा अन्याय, वनवास जो आमचा झालेला आहे, जो आम्हाला त्रास दिला गेलेला आहे, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि मागासवर्गीय लोकांना आणि घरे मिळतील, एवढीच माफक अपेक्षा. तुम्ही राष्ट्रवादी त्या दाखील हा विषय घेतला होता? हो, घेतला होता. त्यांच्याशी मी बोललो होतो. अजितदादांनी हा विषय घेऊन त्यांना एक माझ्याबरोबर स्वतःचा PA पाठवून देखील गृहनिर्माण विभागाला सांगितलं होतं. तो सचिवांशीच बोलले होते की हे जरा प्रकरण लक्ष घालून याच्यात करून द्या, असं ते बोलले होते. तर त्याने सांगितले बघू आणि नंतर सरकार बदली, गृहनिर्माण बदलेल. तर सावे साहेब होते, आता शिंदे साहेब आहे. सत्ता आपलीच असताना आपलीच मागणी मागणी सत्ता आमचीच असताना आम्ही म्हणतोय, म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे. भांडण्याचं थोडं आम्हाला भेटायला वेळ देत नाही. मागासवर्गीयांचा तर भेटायला वेळ तर कमीत कमी दिला पाहिजे, 2 मिनिटं ऐकलं तर पाहिजे. आणि असं कुठला अवघड विषय आहे ना, की फक्त घरं मागतोय आणि ती पण आम्ही पैसे भरायला तयार आहोत जुन्या दरानुसार, एवढंच माफक अपेक्षा आहे. जर त्यांनी ठरवलं तर 1 मिनिटाचा प्रश्न सुटेल, आमची पुढची लढाई लढण्याची आमचं थांबवलं जाईल. म्हाडाचे अधिकारी कोण आहेत त्यांच्यावर तुम्ही आमचं म्हणणं आहे की 2000 आमच्या संस्थेला 2006-07 पासून जी लोक त्याच्यामध्ये त्रासदायक सरकारी अधिकारी, त्यांना त्याच्यावरती त्यांना विचार की का दिलं नाही. आणि आता जे काही त्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी, एक सामाजिक याची, की बाबा एक मानवतेच्या दृष्टिकोनात आहे. आपल्या अधिकाऱ्यांना मी म्हणेल जे मागचं झालं ते जाऊ द्या, पण जे आता सामाजिक याची भूमिका घेऊन तुम्ही आम्हाला सहकार्य करून घरं देण्यासाठी सहकार्य करा, पुढीच अपेक्षा.